नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्ना आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपल्या सगळ्यांकडेच दुचाकी का होईना वाहन हे असतंच आणि मग वाहन आले तर रहदारीचे नियम सुद्धा आलेच. मुळात वाहन असो किंवा नसो आपण सगळ्यांनी हे रहदारीचे नियम पाळायला हवेत आणि त्यासाठी आपल्याला ते माहिती हवेत. पण होतं काय, कधीतरी घाई गडबडीमध्ये आपल्याकडून सुद्धा आपल्याही नकळत या नियमांचं उल्लंघन केलं जातं आणि मग त्यामुळेच कदाचित रस्ता अपघातांचं प्रमाण वाढताना दिसतंय. याच दृष्टिकोनातून जनजागृती होण्याच्या उद्देशाने 10 जानेवारी ते 16 जानेवारी हा सप्ताह रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून पाळला जातो आणि याच अनुषंगाने आजचा आपला सखी सह्याद्रीचा भाग. आजचा विषय काय आहे तो पाहून घेऊया. आजचा आपला विषय आहे रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्ताने रस्ता वाहतूक सुरक्षा आणि या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेला आहे विजयालक्ष्मी हिरेमठ आणि सुभाष पेडामकर यांना. सर नमस्कार. मॅडम नमस्कार. दोघांचंही कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत. पाहुण्यांबद्दल ओळख करून द्यायची म्हणजे विजयालक्ष्मी हिरेमठ या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक विभाग बांद्रा इथे कार्यरत आहेत आणि सुभाष पेडामकर सर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मुंबई मध्य म्हणून कार्यरत आहेत. मुळात जेव्हा आपण म्हणतोय की रस्ता वाहतूक सुरक्षा त्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढताना दिसतं हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. त्यामुळे हे अपघाताची नेमकी कारणं काय आहेत आणि त्या अनुषंगाने नेमकी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे या संपूर्ण बाबतीत आजची आपली ही विस्ताराने चर्चा होणारच आहे. तुमचा सुद्धा सहभाग कार्यक्रमात तितकाच महत्त्वाचा आहे. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक काय आहेत ते पाहून घेऊया. 24908050 24988050 022 अर्थातच STD कोड फिरवायचा आहे मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी आणि जे प्रेक्षक मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांनी. नेहमीप्रमाणे एक छोटीशी विनंती वजा सूचना. प्रश्न विचारताना आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवायचा आहे किंवा प्रश्न विचारेपर्यंत तो आवाज बंद ठेवा म्हणजे तुमचा प्रश्न तुमचा आवाज आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल आणि आपल्याला आपल्या पाहुण्यांकडून जास्तीत जास्त माहिती करून घेता येईल. आणखीन एक आजच्या दिवसाचं महत्त्व म्हणजे आज लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी आहे. त्यामुळे या थोर व्यक्तिमत्वाला अभिवादन करून आजच्या आपल्या सखी सह्याद्रीच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. विषय आहे रस्ता वाहतूक सुरक्षा. रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्ताने आजचा आपला हा कार्यक्रम मार्गदर्शन करणार आहेत विजयालक्ष्मी हिरेमठ आणि सुभाष पेडामकर सर. दोघांचंही पुन्हा एकदा मी या कार्यक्रमात स्वागत करते. मुळात आपण जेव्हा म्हणतोय की रस्ता सुरक्षा सप्ताह एक जनजागृती होण्याच्या उद्देशाने किंवा रस्ता वाहतुकीचं प्रमाण वाढलेलं आहे, रस्ता दुपदरीकरण मग चौपदरीकरण वाढतंय आणि मग बऱ्याच वेळेला असं होतं की लेनची शिस्त पाळा आणि अपघात टाळा असं आपण वाचतो, पण आपण कितपत पाळतो हा एक पुन्हा एकदा मुद्दा आहेच. तर मग अशा वेळेला हा सप्ताह जनजागृती होण्याच्या उद्देशाने तो तुमच्या दोघांकडूनही मला जाणून घ्यायला आवडेल की हा सप्ताह नेमका का पाळला जातो. नमस्कार श्रोत्यांनो, माझी ओळख तर करून दिलेलीच आहे. मला पहिल्यांदा सर्वांचा गैरसमज दूर करायचा आहे. तो म्हणजे मुंबई ट्रॅफिक पोलीस हा महाराष्ट्र पोलिसाचाच एक भाग आहे. आम्ही जसे क्राईम ब्रांचचे अधिकारी असतात, अँटी करप्शन ब्युरो किंवा पोलीस स्टेशनचे जे अधिकारी असतात तेच अधिकारी इथे वाहतूक शाखेत बदली केले जातात. मी आता गेल्या 5 महिन्यापासून मुंबई ट्रॅफिक पोलीस मध्ये कार्यरत आहे. तर हा पहिल्यांदा गैरसमज. आरटीओचे अधिकारी आपल्या बाजूला बसलेले आहेत, ते आरटीओ त्यांची काय कामाची पद्धत आहे ते एक्सप्लेन करतील. आता रस्ता सुरक्षा सप्ताहाबद्दल बोलायचं झालं तर त्याच्याबद्दल मला थोडी पार्श्वभूमी सांगायची आहे. ती म्हणजे 1980 पर्यंत 3 लाखापर्यंत वाहनं रस्त्यावर होती. त्यानंतर 2007 पर्यंत 12 लाखापर्यंत वाहनं रस्त्यावर होती आणि आता गेल्या 10 वर्षात 25 लाख वाहनं रस्त्यावर आहेत. आणि मुंबईची जी रोड कॅपॅसिटी आहे ती 2000 किलोमीटर. आणि भारतामध्ये ही मला आता ॲक्सिडेंटची थोडी आकडेवारी सांगावीशी वाटते. रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या पार्श्वभूमी ही आहे थोडी. तर प्रत्येक 4 मिनिटाला एक इसम वाहन अपघातामध्ये मृत्युमुखी पडतो. प्रत्येक 4 मिनिटाला एक. आणि 1 तासाला 16 लोक. म्हणजे श्रोत्यांनो, हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून संपेपर्यंत हा 1 तासाचा कार्यक्रम आहे. म्हणजे 16 लोक मृत्युमुखी पडले असतील आता. आणि एका दिवसात 377
असे मृत्युमुखी पडतात वाहन अपघातामध्ये. आणि ह्या मृतकांमध्ये 14 वर्षाच्या आतील 20 मुलं असतात. आणि USA आपण नेहमी फॉरेनशी कम्पेअर करतो, तर USA मध्ये 92 लोक वाहन अपघातात एका दिवशी मृत्युमुखी पडतात आणि आपल्याकडे 377, म्हणजे जवळजवळ 400च्या आसपास. तर भारताचा जो वार्षिक आकडा आहे तो 3,80,000 हा आपल्याला ह्या वाहन अपघातासाठी खर्च होतो. अर्थव्यवस्थेवर सुद्धा ह्याचा बोजा आहे खूप मोठा. तर वाहन अपघात आपण म्हटलं की हा 3,80,000 खर्च कसा, तर इन्शुरन्स, कॉम्पेन्सेशन आणि बाकी प्रॉपर्टी डॅमेज वेगळे हे सर्व सुद्धा आपलं ह्याच्यामध्ये काउंट होतं. तर हा 3,80,000चं ती उद्ध्वस्त फॅमिली, ती अपघात झालेली ते वेगळंच, तो ट्रॉमा किंवा ते मानसिक ताण वेगळाच. परंतु हे आर्थिक नुकसानी अर्थव्यवस्थेवर, भारताच्या अर्थव्यवस्थेवर येतं. आणि मुख्य म्हणजे आपण जगामध्ये भारत हे वाहन अपघातामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. बापरे. आणि स्टेट वाईज जर कंपॅरिझन केलं तर तमिळनाडूमध्ये जास्त अपघात होतात. आणि प्राणांकित अपघात जर घ्याल तर दिल्ली फर्स्ट, त्यानंतर चेन्नई, जयपूर, बेंगलोर आणि आम्ही मुंबईकर 5व्या क्रमांकावर आहोत. तर आणखीन एक आश्चर्यजनक आकडा सांगायचा झाला तर वर्ल्ड वॉर II मध्ये जे मृतकांची संख्या होती त्यापेक्षा ही वाहन अपघातामध्ये मृतकांची संख्या जास्त आहे. तर ही खूप दुःखद हे आहे. त्यामुळे हा रस्ता सुरक्षा सप्ताह हा साजरा करणं, महाराष्ट्रात तो 15वडा साजरा केला जातो. तर हा खूप महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक नागरिकाने, वाहन चालकाने तो सिरियसली त्याचं पालन केलं पाहिजे. जसं तुम्ही म्हणालात तसं की अपघातांचं प्रमाण खरंच खूप आहे आणि त्यामध्ये भारत जर पहिल्या क्रमांकावर असेल तर खरंच ही खेदाची गोष्ट आहे. आणि मला वाटतं त्याच अनुषंगाने हा रस्ता सुरक्षा सप्ताह पाळला जातो. सर, तुमच्याकडून जाणून घ्यायला सुद्धा नक्कीच आवडेल. नमस्कार, मी सुभाष पेडामकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी. मगाशी मॅडमनी सांगितलं की पोलीस वाहतूक कक्ष आणि RTO विभाग हे 2 भिन्न विभाग आहेत. परंतु हे दोन्ही विभाग हे महाराष्ट्र शासनाचे विभाग असून आम्ही समन्वयाने काम करत असतो. आमच्या विभागाचे अधिकारी हे टेक्निकली क्वालिफाईड लोक असतात. मिनिमम क्वालिफिकेशन आमच्या डिपार्टमेंटचं हे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग आवश्यक असतं. RTO विभागाचं कार्यप्रणाली म्हणजे एकूण महाराष्ट्रामध्ये RTOचे 50 कार्यालय आहेत आणि त्याचे परिनियुक्त हे मुख्य असतात. ते सिनियर मोस्ट IAS अधिकारी हे ते प्रमुख असतात. आता मी बोलतो आहे रस्ता सुरक्षा सप्ताह का राबविला जातो. श्रोतेहो, आत्ताच माहिती आपल्याला मिळालेली आहे की या भारत देशामध्ये अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. या अपघाताची संख्या कमी कशी करता येईल या दृष्टीने भारत सरकारने 1990 सालापासून लोकांमध्ये प्रबोधन करण्याकरता रस्ता सुरक्षा सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. आणि हे आयोजन दरवर्षी जानेवारी महिन्यात घेण्यात येतं. त्याचप्रमाणे ह्यावर्षी हा रस्ता सुरक्षा सप्ताह दिनांक 10 जानेवारी ते 16 जानेवारीपर्यंत आयोजित करण्यात येणार आहे. परंतु याही पुढे जाऊन महाराष्ट्र शासनाने रस्ता सुरक्षा सप्ताहाचं प्रबोधन सर्वांपर्यंत पोहोचावं याकरिता हा सप्ताहापुरता मर्यादित न ठेवता अभियान म्हणून 15वडा म्हणून आपण साजरा करीत आहोत. आणि हा रस्ता सुरक्षा अभियान संपूर्ण भारत देशामध्ये आयोजित करण्यात येतो. स्वातंत्र्यानंतरच्या काळात रस्ते वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. वाहतुकीचे मोड्स म्हणजे रस्ते वाहतूक, शिपिंग, एअर आणि जलवाहतूक. त्यापैकी रस्ते वाहतूक ही मोठ्या प्रमाणात आहे. जर देशाचा आर्थिक विकास, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक व प्रांतीय विकासात साधायचा असेल तर रस्ते वाहतूक हे फार महत्त्वाचे आहे. आज या रस्ते वाहतुकीच्या संदर्भात एकूण महाराष्ट्रामध्ये 2-2.5 कोटी वाहनं ही रस्त्यावर धावत आहेत. त्यापैकी मुंबई शहरामध्ये
25 लाख वाहनं आहेत. मगाशी मॅडमनी सांगितलं वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे, परंतु रस्त्यांची लांबी रुंदी मात्र त्या प्रमाणात वाढत नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे वाहतुकीची कोंडी होणं आणि वाहतूक अपघातांच्या संख्येत वाढ होणं आहे. एकूण वाहनांच्या संख्येपैकी 72% वाहनं ही मोटरसायकल या प्रकारात मोडतात. बसेसचं प्रमाण हे फक्त 1% आहे. कार, जीप, आपण ज्याला लाईट मोटर व्हेकल्स म्हणतो, हे 15% वाहनं आहेत आणि ज्याच्यातून माल वाहतूक केली जाते त्याचं प्रमाण एकूण वाहन संख्येच्या फक्त 5% आहे आणि इतर वाहनं म्हणजे ट्रॅक्टर्स, ट्रेलर्स यांचं प्रमाण 60% आहे. श्रोते हो, वाहन घेणं आता फार सोपं झालं आहे. त्यामुळे आता प्रत्येकाच्या घरामध्ये आपण एकेका घरामध्ये 2 ते 3 प्रकारची वाहनं आपण पाहत आहोत. परंतु वाहन घेताना आपण याचाही विचार केला पाहिजे की आपल्याला खरंच रस्त्यांची वाढ झाली आहे का, वाहन ठेवण्यासाठी पुरेशी जागा आहे का, ह्या सर्वांचा बाबीचा विचार करून वाहन घेण्यापूर्वी विचार करावा असे मी प्रत्येकाला आवाहन करतो आहे. मगाशी आपल्या तपशिलामध्ये मी जाईन अपघाताचा तपशील की एकूण देशामध्ये दरवर्षी 4.5 लाख अपघात होतात आणि ह्या अपघातामध्ये दरवर्षी साधारणतः 1,41,000 लोक मृत्युमुखी पडतात आणि त्याच्या 4 ते 5 पटीने म्हणजे 4.5 ते 5 लाख लोक हे जखमी होतात. त्यातील काही तर गंभीर स्वरूपाचे जखमा असतात. महाराष्ट्रामध्ये ह्याचं प्रमाण, अपघाताचं प्रमाण एकूण 60,000 आहे. त्याचमुळे महाराष्ट्रामध्ये 2014 साली 12,694 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत आणि 40,000 लोक जखमी झालेले आहेत. मुळात आपल्याला मला वाटतं तुमच्या दोघांच्याही बोलण्यातून हेच जाणून येते की अपघातांचं प्रमाण वाढताना दिसतंय. म्हणजे आपण वाहन एक आपली गरज म्हणून किंवा एक चैन म्हणून घेतोय, पण त्यावेळेला हे सगळे नियम जे आहेत ते पाळणं फार गरजेचं आहे आणि मला वाटतं त्याचसाठी हा रस्ता सुरक्षा सप्ताह आणि आजची आपली चर्चा. आणखीन जाणून घेऊया, पण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. सुरेखा कुलकर्णी आपल्याशी बोलतायत साताऱ्याहून. नमस्कार मॅडम. हा, नमस्कार. बोला. हा, माझं असं आहे की आपण ज्या वेळेला रस्त्यावर वाहनं पाहतो तर त्यावेळेला रस्त्यावर छोटी वाहनं आणि अवजड वाहनं यांचा जर जास्त हे असेल तरच अपघात होतात असं दिसतं. विशेषतः सातारा पुणे रस्त्यावर आपण या गोष्टी पाहतो. तर हे जे अपघात होतात हे टाळण्यासाठी अवजड वाहनं स्वतंत्र आणि लहान वाहनं आहेत यांच्यासाठी जर वेगळा मार्ग असेल तर अशा प्रकारचे अपघात टाळता येतील असं एक वाटतं. तर याबद्दल त्यांचं मत घ्यावं. धन्यवाद मॅडम. रस्त्यावर वाहनं जेव्हा आपण चालवतो तेव्हा छोटी वाहनं आणि अवजड वाहनं एकत्र असल्या कारणाने कदाचित अपघात होत असतील असं त्यांचं मत आहे. मग हे अपघात टाळण्यासाठी नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे? अवजड वाहनांनी लेफ्ट साईडनेच जावं असा नियमच आहे. ते नियम पाळत नाहीत त्याच्यावर आम्ही स्ट्रिक्टली एन्फोर्समेंट करतो. अवजड वाहनं आणि हलकी वाहनं निश्चितपणे त्यांना वेगवेगळ्या लेन्स देणं आवश्यक आहे. आताच मॅडमने सांगितल्याप्रमाणे रहदारीचा मुख्य नियम असा आहे, अवजड वाहनाने नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजून चाललं पाहिजे आणि अवजड वाहनावर आपण वेगाचं नियंत्रण सुद्धा लादलेलं आहे. महाराष्ट्र शासनाने, भारत सरकारने सध्या नवीन कायदा केलेला आहे. त्यानुसार ज्या अवजड वाहनांची वाहतूक असते त्याच्या वेग नियंत्रणाचं हायवेला ते मॅक्झिमम त्यांना 60 किलोमीटरचं वेग नियंत्रण दिलेलं आहे आणि मला असं वाटतं त्यांच्या वेग नियंत्रण राखलं तर निश्चितपणे रस्त्यावर अपघात कमी होतील. जसं आपण म्हटलं की हा जो जनजागृती होण्याच्या उद्देशाने रस्ता सुरक्षा सप्ताह आपला पाळला जातो, तर मुळात हा जो साजरा कसा केला जातो, म्हणजे काही थीम असते का किंवा असं काही आहे का? रस्ता सुरक्षा सप्ताह बाबत मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज नवी दिल्ली यांच्याकडून आम्हाला आदेश प्राप्त होतात. हा 27वा रस्ता सुरक्षा सप्ताह आहे आणि याची हा 10 जानेवारी ते 16 जानेवारी पर्यंत राबविण्यात येणार आहे. ह्याची थीम आहे रोड सेफ्टी टाइम फॉर ॲक्शन
आणि रस्ता सुरक्षा सप्ताहामध्ये बरेच ट्रॅफिक पोलीस, हेल्थ सेक्टर, इन्फॉर्मेशन, पब्लिसिटी, एज्युकेशन, PWD, ट्रान्सपोर्ट अथॉरिटी, बऱ्याच ह्याच्यामध्ये ब्रांचेसचं इन्व्हॉल्वमेंट असतं. आणि मुंबईमध्ये रस्ता सुरक्षा सप्ताह न साजरा करता तो पंधरवडा साजरा केला जातो. आणि आमच्याकडे मुंबई ट्रॅफिक पोलीसमध्ये एज्युकेशन एक ब्रांच आहे. त्याच्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा, रोड सेफ्टी पेट्रोल हा विषय शालेय विद्यार्थ्यांना शिकवला जातो. आणि मुंबईमध्ये 505 शाळांमध्ये हा विषय शिकवला जातो. त्यांना 100 मार्काची त्यांची परीक्षा घेतली जाते. आणि पूर्ण मुंबईमध्ये 65,000 रोड सेफ्टी कॅडेट्स आहेत. ह्यांची रॅली घेतली जाते नायगाव मैदानात. त्यानंतर बरेच पोस्टर्स, बॅनर्स वगैरे लावले जातात. आणि ऐरावत ग्रुपमार्फत कार्यशाळा आयोजित केली जाते. सर्व चेक नाक्यावर HPCL मार्फत वाहन चालकांची वैद्यकीय तपासणी केली जाते. नंतर कॉलेजचे स्टुडंट्स स्ट्रीट प्लेस करतात. तसेच आम्ही सर्वांना सिव्हिल अपील 919/2007 आहे. त्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने आदेश केलेले आहेत की कोणत्याही जखमी इस्मास, म्हणजे तो ॲक्सिडेंटमध्ये असो किंवा मारामारीच्या केसमध्ये असो, त्या जखमी इस्मास औषधोपचार करण्याकरिता कोणतंही लिगल ऑब्स्ट्रक्शन किंवा पोलीस फॉर्मॅलिटीज किंवा त्याच्या मेडिकल फीज भरण्याकरिता अडथळा येऊ नये. त्याला प्रथम फर्स्ट एड दिली जावी आणि त्याला स्थिर केलं जावं. ह्याबाबत आम्ही त्यांना अवगत करतो लोकांना. आणि तसेच मोटर व्हेकल ॲक्ट, मोटर व्हेकल रूल्स अँड रेग्युलेशन आणि ह्या अंतर्गत बऱ्याच ज्या रस्ता सुरक्षेसंदर्भात जे विदाऊट हेल्मेट किंवा सीट बेल्ट, स्पीडिंग, ड्रंकन ड्राईव्ह ह्यासारख्या आम्ही बरेच गुन्हे केसेस करतो. आणि आता सध्या रस्ता सुरक्षेचे मूळ त्याच्यामध्ये 3 स्तंभ आहेत रस्ता सुरक्षामध्ये. मी तर म्हणते की एक पहिला स्तंभ आहे, हा पहिला आधारस्तंभ जो आहे तो आहे म्हणजे दंडात्मक कारवाई. तर ही दंडात्मक कारवाई आपण जी आता मगाशी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे केंद्रीय स्तरावरील कायदा जो आहे मोटर व्हेकल ॲक्ट 1988 त्या अंतर्गत आपण कारवाई करतो. त्यानंतर मोटर व्हेकल रूल्स 1989 हा पण केंद्रीय स्तरावरील कायदा आहे, या अंतर्गत आपण कारवाई करतो. आणि महाराष्ट्र मोटर परिवहन नियम 1989 हा राज्य स्तरावरील कायदा, ह्या 3 कायद्यांतर्गत आम्ही कारवाई करून मुंबई पोलीस कायद्याचा सुद्धा जर आम्हाला ह्याच्यामध्ये उपयोग करावा लागेल तर त्याचा सुद्धा आम्ही उपयोग करतो. आणि आपल्याला पण साहेब अवगत असेलच की 31/12/2015 रोजी एक GR झालेला आहे. तर त्या GR अंतर्गत ह्या ज्या रस्ता सुरक्षेच्या संबंधित जे गुन्हे आहेत, स्पीडिंग, सिग्नल जम्पिंग, ड्रंकन ड्राईव्ह, मोबाईलवर ड्रायव्हिंग करताना मोबाईलवर बोलणं किंवा ओव्हरलोडेड व्हेकल्स किंवा अवैध वाहतूक या संदर्भात या हेडखाली RTOशी संलग्न होऊन आम्ही कारवाई करतो. तर त्यावेळी आमच्या आता बरोबर RTO ऑफिसर सुद्धा येतात वाहतूक चौकीला. आणि त्याच्यामध्ये आम्ही ड्रंकन ड्राईव्हच्या केसेसमध्ये माननीय मॅजिस्ट्रेट, मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट यांच्याकडे आम्ही त्यांना जास्तीत जास्त कैदेची शिक्षेची मागणी करतो. आणि विदाऊट हेल्मेट आणि पिलियन रायडर सुद्धा विदाऊट हेल्मेट असेल किंवा सेफ्टी बेल्ट घातला नसेल त्यांच्यासाठी आम्ही काउन्सिलिंग ठेवतो चौकीमध्ये. आणि त्याच्यानंतर हे जे काही वरील गुन्हे आता तुम्हाला मगाशी सांगितले त्या गुन्ह्यामध्ये लायसन्स 3 महिने सस्पेन्शनचे आम्ही RTO मार्फत वगैरे आदेश काढले जातात. आणि ही सर्व कारवाई जरी होत असली तरी मला असं वाटतं की कायद्यामध्ये सुधारणा होणं खूप गरजेचं आहे. तर 100 रुपये फक्त फाईन आहे तर तो लोकांना फार असं हे वाटत नाही. तर त्यासाठी शासनाकडे रोड सेफ्टी अँड ट्रान्सपोर्ट बिल हे विचाराधीन आहे लोकसभेमध्ये आणि ते थोड्याच दिवसात अंमलात येईल. दुसरा आधारस्तंभ आहे तो बिहेवियरल पॅटर्न. लोकांच्या बिहेवियरमध्ये काय, लोकांना असं वाटतं की आज मैंने सिग्नल तोडा, पुलिस को फाईन नाही भर दिया. पोलीस ते फार मोठेपणाने मित्रांच्या मध्ये सांगतात. तर म्हणजे तुम्ही कायदा पाळत नाही म्हणजे तुम्हाला वाटतं की तुम्ही खूप स्मार्ट आहात. मी तर म्हणेन की डिसरिस्पेक्टिंग ट्रॅफिक रूल्स किंवा लॉ इज लाईक अ डिसरिस्पेक्टिंग नेशन. तर ह्या पद्धतीनं तुम्ही कायद्याचं पालन करावं,
तुमच्या बिहेवियर पॅटर्नमध्ये म्हणजे तुमच्या विचारांमध्ये स्वेच्छेने अनुशासन आलं पाहिजेत. अगदी. तर आपण परदेशात जातात आणि परदेशातून इथं अनुभव सांगतात की तिथे किती स्ट्रिक्टली कायदा पाळला जातो. तर स्ट्रिक्टली तिकडे कायदा पाळला जातो, मग इथं का नाही? तिथं तर पोलिसांच्या गैरहजेरीत सुद्धा कायदा पाळला जातो, पण इथं नाही पाळला जात. त्यामुळं मला असं वाटतं की ह्या रोड रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त की पंधरवड्यानिमित्त आम्ही त्यांना त्याच्याबद्दल अवेअरनेस आणू असं वाटतंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुंबईच्या रस्त्यावर वाहनं, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे 25 लाखापर्यंत वाहनं आहेत आणि आम्ही ती रेग्युलेट करण्यासाठी 3500 वाहतूक पोलीस अधिकारी आणि अंमलदार आहोत. आणि मुंबईची लोकसंख्या आपल्याला माहितीच आहे, ती किती 1.25 कोटी. तर 1.25 कोटी आपण जास्त प्रमाणात आहात. तर 1.25 कोटींना 3500 लोकांनी जर हँडल करायचं किंवा वाहतूक रेग्युलेट करायची की 25 लाखाची वाहनं, आपण 25 लाख वाहनं रेग्युलेट करायची रस्त्यावर, तर त्यापेक्षा 1.25 कोटी लोकांच्या मध्ये जर त्यांनी ट्रॅफिक रूल्स प्रॉपरली पाळलेत किंवा त्यांच्यामध्ये स्वेच्छेने अनुशासन आलं तर खूप मदत होईल. जसं तुम्ही म्हणालात की यावर्षीची थीमच आहे की रोड सेफ्टी टाइम फॉर ऍक्शन. म्हणजे खरंच ते आता कृतीशीलतेची गरज झालेली आहे आणि ती कृतीशीलता प्रत्येकाने अंगी बांधली पाहिजे, नाही का? एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. वासुदेव चेऊलकर आपल्याशी बोलतायत बोरिवलीहून. नमस्कार सर. नमस्कार. हा बोला. नमस्कार, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार, बोला. मी बोरिवली पूर्ववरून वासुदेव चौलकर बोलतोय. मी एक सिनियर सिटीजन आहे. तर तुमचा आजचा विषय फार चांगला आहे, वाहतूक सुरक्षा. पण मला एक सांगायचं, वाहतूक सुरक्षेबरोबर ना पादचारी सुरक्षा हा सुद्धा त्याला जोडून विषय आहे आणि तोही जास्त महत्वाचा आहे. कारण माझा अनुभव आहे, आमच्या बोरिवली पूर्व हे नॅशनल पार्कच्या समोर MG रोड, कार्टर रोड आहेत आणि कुलुपवाडी, आणि नॅशनल पार्कला आता टुरिस्टची एवढी गर्दी असते. आता ह्या इकडे क्रॉसिंगला इथे एकही सिग्नल नाहीये क्रॉसिंगसाठी. कार्टर रोड, MG रोड, कुलुपवाडी आणि नॅशनल पार्क. तर क्रॉसिंग करताना एवढा प्रॉब्लेम येतो सगळ्या टुरिस्टना, आम्हा सर्वांना येतो. आणि त्यामुळे क्रॉसिंग करता येत नाही, तर हात बीत करून बसच्या मागोमाग धावायला लागतं. आणि गेल्या 23 डिसेंबरला माझा स्वतःचा ऍक्सिडेंट झाला. हा ऍक्सिडेंट झाला म्हणजे ह्याचे आणि 2 व्हीलरवाले आहेत ना, ते असे काही चालवतात, काय बसच्या पाठून बिटून काढतात, ते काय कळलंच नाही. त्यांनी मला उडवला आणि तो पळून गेला. मला हॉस्पिटलमध्ये न्यायला लागलं, फ्रॅक्चर झालं. आणि दुसरं म्हणजे माझे 3 सूचना आहेत. एक, तुम्ही सिग्नल तिकडे बसवा. सिग्नलमध्ये काही बसवी वेळ लागला, काही अडचणी असतील तर तुम्ही एक ट्रॅफिक हवालदार ठेवा तिकडे. आणि तिसरा माझा एक मुद्दा आहे की त्याच्याजवळ स्पीड ब्रेकर तरी लावा, म्हणजे थोडी तरी सुरक्षा आम्हाला मिळेल. म्हणजे नाही तर आम्हाला सिनियर सिटीजनला आणि बायका, लहान मुलांना बाहेर पडायलाच नको, क्रॉस करायला नको. मी फोन ठेवतो मला. आणि हा प्रश्न आम्ही सगळं RTOला कळवलंय, पोलीस स्टेशनला कळवलं, ह्याच्यावर काही होत नाही. आता तुम्हीच बघा काय होत असेल तर. फार उपकार होतील तुमच्या. आमच्या महिला मंडळ, हे सिनियर सिटीजन सगळे काय आहेत ना, सगळे आमचे क्लब आहे, मंडळ आहेत, सगळे तुम्हाला दुवा देतील. थँक्यू. धन्यवाद सर. वाहतूक सुरक्षा असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा जे क्रॉसिंग असतं, आणि तोच त्यांचा प्रश्न आहे की बोरिवलीच्या जो ते जिथे राहतात तिकडे पार्कमध्ये गेल्यानंतर मग क्रॉसिंग करताना बऱ्याच अडचणी येतात. मग अशा वेळेला त्यांनी काही विनंतीवजा सूचना दिलेल्या आहेत. तर काय सांगाल तुम्ही? हे बघा, मी आताच सांगितलं बिहेवियरल पॅटर्न. तर ते वाहन चालकांसाठी नाही, ते पादचाऱ्यांसाठी सुद्धा लागू पडतं. तर मी तर म्हणेन, रस्त्यावर आलात ना, पहिले आप हा नियम पाळा. वाहन चालकाला म्हणा की पहिले आप जाओ या तो पहिले हम जाएंगे. हा पादचाऱ्याला तरी जाऊ द्या. तर वासुदेवजी, आपलं मी स्पीड ब्रेकर आणि सिग्नल बाबतचा संदेश बोरिवली वाहतूक चौकीच्या सिनियर PIना देईन मी त्याप्रमाणे. आणि पेडिस्ट्रियनसाठी बऱ्याच ठिकाणी बघा आपल्याकडे स्कायवॉक केलेले आहेत. स्कायवॉकचा वापरच केला जात नाही. अगदी. तर शासनाने केलेल्या आहेत सोयी बऱ्याच पादचाऱ्यांसाठी सुद्धा. आणि बिहेवियर पॅटर्नमध्ये दोन्ही वाहन चालकांनी आणि पादचाऱ्यांनी दोघांना सुद्धा रस्त्यावर रोड युजर्सना सर्व नियम सारखे आहेत. तो पादचारी असो किंवा वाहन चालक असो, प्रत्येकाने शिस्त ही पाळलीच पाहिजेत, फक्त ड्रायव्हर्सने नाही. तर त्यांना जो पेडेस्ट्रियन सिग्नल ज्यावेळेला असतो त्याच वेळेला त्यांनी रोड क्रॉस करावा. प्रत्येक ठिकाणी आम्ही अंमलदार ठेवू शकत नाही,
तरी पण मी तिथं त्यांचा संदेश देईन. आणि लवकरच मला वाटतं योग्य ती कारवाई होऊ बरोबर, शकेल. बरोबर. आणि जसं तुम्ही म्हणालात तसं की फक्त वाहन चालक नाही, एक नागरिक म्हणून आपण जर समजा हे नियम पाळले तर मला वाटतं कोणालाच त्रास होणार नाही आणि आपणच आपली काळजी आपसूक घेऊ शकतो. आणि असं असलं तरी सुद्धा नियमांचं उल्लंघन होतंय, घाई गडबडीत म्हणा किंवा कुठेतरी मला त्याच्यापेक्षा जलद गतीने जायचंय, मग ते ओव्हरटेकिंग होतं आणि मग अपघातांचं प्रमाण वाढताना दिसतंय. तर याशिवाय आणखीन अपघाताची कारणं काय सांगाल सर तुम्ही? खरं म्हणजे रस्त्यावरील अपघाताची कारणं अनेक आहेत. रस्त्यावरील अपघाताला कारणीभूत असतात मुख्य कारण हे ड्रायव्हरच्या चुकीमुळे, त्याचबरोबर खराब रस्ते, नादुरुस्त वाहने रस्त्यावर आणणे आणि पादचारी यांनी सुद्धा आपल्या नियमाचं पालन न करता सिग्नल नसताना सुद्धा रोड क्रॉस करणे वगैरे. आणि त्याचबरोबर सायक्लिस्ट हा जो प्रकार आहे ते सुद्धा रस्त्यावर चालवताना योग्य ती काळजी न घेतल्यामुळे सायकल स्वारांकडून अपघात होतात. आणि इतर कारणांमध्ये जसं रस्त्यावर अगदी मोकाट प्राणी वगैरे आल्यामुळे सुद्धा रस्त्यावरील अपघात होतात. हे अशा प्रकारचे अनेक कारणं रस्ते अपघातात कारणीभूत आहेत. पण प्रामुख्याने मी म्हणेन की रस्त्यावरील अपघाताचं प्रमुख कारण म्हणजे ड्रायव्हर्सच्या चुकीमुळे. ड्रायव्हर्सच्या चुकीमुळे आता मगाशी सांगितल्याप्रमाणे की ड्रायव्हरचा जो स्वभाव आहे, त्याचा ॲटिट्यूड आणि बिहेवियर हा कधी त्या सिच्युएशनमध्ये बदली होतो. कधी त्याला अगदी वेगाने वाहन चालवण्याची हुकी येते किंवा त्यांना एखाद्याला ड्रायव्हरला वाटतं की हेल्मेट न घालत सुद्धा वाहन चालवावं किंवा सीट बेल्ट न घालता सुद्धा वाहन चालवावं. आणि अचानक अपघात झाल्यानंतर अशा वेळेला अपघातांचं प्रमाण सिव्हिअर असतं आणि त्याच्यामध्ये एखादा वाहन चालक किंवा आतले लोक दगावतात. तर मी भरधाव वेगाने वाहन चालवण्याचं प्रमाण जास्त प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे ओव्हरलोड भरलेल्या ट्रक्समुळे अपघाताचं प्रमाण वाढत आहे. ओव्हरलोड भरलेल्या ट्रक्समुळे ब्रेकिंग एफिशियन्सी कमी होते आणि त्यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त असते. आणि तिसरा प्रकार जो आहे की वाहन चालकाकडून होणारा तो म्हणजे दारू पिऊन वाहन चालवणं. सध्या दारू पिऊन वाहन चालवण्यामुळे अपघाताचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचप्रमाणे हेल्मेट न घातल्यामुळे सुद्धा वाहन चालकांच्या मृत्यूचं किंवा जखमी होण्याचं प्रमाण वाढत आहे. ही अनेक कारणं आहेत. यावर आम्ही वेळोवेळी कारवाई करत असतो. RTOच्या बाबतीत म्हणाल तर आम्ही वर्षाला साधारणतः अशा लोकांवर 15,87,405 लोकांवर कारवाई केलेली आहे आणि साधारणतः 600 कोटीपेक्षा त्यांच्याकडून महसूल वसूल केलेला आहे. त्याचप्रमाणे बेकायदेशीर प्रवासी वाहनांवर सुद्धा आम्ही कारवाई करत असतो आणि वायू प्रदूषण किंवा नॉईज पोल्युशन करणाऱ्या वाहनावर सुद्धा वेळोवेळी आम्ही कारवाई करत असतो. रस्ते अपघातामध्ये जर कमी करायचे असतील तर वाहन चालकाच्या प्रवृत्तीमध्ये बदल होणं काळाची गरज आहे आणि ह्याकरता त्यांना प्रबोधन देणं फार आवश्यक आहे. आम्ही वाहन चालकांचे वेळोवेळी शिबिर आयोजित करत असतो आणि या रस्ता सुरक्षाच्या सप्ताहाच्या माध्यमातून आम्ही चौकामध्ये सभा घेत आहोत. जिथं वर्दळीची ठिकाणं आहेत अशा ठिकाणी ड्रायव्हर वाहन चालकांना एकत्र करून त्यांना प्रबोधन करत असतो की रस्त्यावर अपघात कसे कमी होत असतील. त्याचप्रमाणे विविध शाळा किंवा महाविद्यालयांमध्ये आमचे अधिकारी पाठवून तिथे त्यांना महाविद्यालयाचे प्राध्यापक शिक्षक यांच्या मदतीने आपण प्रशिक्षण शिबिर घेत आहोत. तसेच जागोजागी मोक्याच्या ठिकाणी पोस्टर्स बॅनर्स ठिकठिकाणी लावून त्यांना प्रबोधनपर कारवाई करत आहोत. अशा रीतीने RTO कार्यालयातर्फे विविध प्रकारचे आम्ही कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. प्रबोधन करण्याच्या उद्देशानेच हा रस्ता सुरक्षा सप्ताह किंवा आपण रस्ता सुरक्षा अभियान म्हणूया. आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. सुवर्णा जोशी आपल्याशी बोलतात अंधेरीहून. नमस्कार मॅडम. हॅलो नमस्कार. मी सुवर्णा जोशी बोलते, अंधेरीमधनं बोलते. आजचा जो विषय जो आहे तो खूपच छान आहे, फारच छान आहे. आणि पोलीस त्यांची जी कामं ते जे सप्ताह जे म्हणतात तो सप्ताह काय त्यांचं नेहमीच मला वाटतं त्यांचं हे कामं चालू असतात कारण त्यांची कामं ते बरोबर चालू असतात. पण मेन काय माहितीये ना मला सांगायचंय की आपले जे रस्ते आहे तो रस्ते म्हणजे आता मी बाईक चालवते, मी गाडी पण चालवते. रस्त्यामध्ये मेन एक तर झेब्रा क्रॉसिंग जिकडे स्पीड ब्रेकर्स असतात
तर स्पीड ब्रेकर्सवर जे व्हाईट पट्टे हल्ली पहिल्यांदी असायचे, हल्ली मी कुठेच बघितलेलं नाही, ते असणं जरुरी आहे. हा एक पॉइंट आहे. दुसरं आहे रस्त्या मेन रोडमध्ये इतके खड्डे असतात. आता बाईक चालवते तेव्हा ते खड्डे खूप हे करायला लागतात, वाचवायला लागतात, का नाही तर बाईक उलटी होईल आणि मग बाईकचे ऍक्सिडेंट होतात. पण 4 व्हीलर जेव्हा चालवते त्या खड्ड्यामधनं साईडने जाते, त्यामुळे खड्ड्याला तो त्याचा त्रास होत नाही. हे करणं फार जरुरी आहे. कारण अंधेरी वेस्ट SV रोड जो मेन रोड आहे किंवा आंबोली रोड आहे किंवा इव्हन हायवे म्हणा, हायवेला पण जे मेन रोड आहेत तिकडे रस्ते इतके खराब आहेत, ते ऍक्च्युली करणं जरुरी आहे. हे पण एकदम तातडीने हे कामं करणं जरुरी आहे. हेच मला सांगायचं होतं. धन्यवाद मॅडम. जसं सर तुम्ही मगाशी म्हणालात की रस्ता अपघाताच्या कारणामध्ये रस्त्यांची दुरावस्था किंवा एक वाईट अवस्था हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे आणि त्यांचा प्रश्न त्याच अनुषंगाने होता की खड्ड्यांचं प्रमाण आहे किंवा स्पीड ब्रेकर्सवर आजकाल जे व्हाईट पट्टे म्हणजे झेब्रा क्रॉसिंग आपण जे म्हणतो ते दिसत नाही आणि मग त्यामुळे कदाचित अपघातांचं प्रमाण वाढताना दिसतंय. तर काय सांगाल? मी ह्या गोष्टीशी सहमत आहे. रस्त्यावरील जे खड्डे किंवा रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग नसणं, ह्या गोष्टी म्हणजे ह्या गोष्टीमुळे जर एकदा वाहन चालकाला जर आगाऊ सूचना मिळाली नाही तर अपघाताचं प्रमाण निश्चित वाढतं. आणि अपघाताचं प्रमाण हे सर्वसाधारणपणे रात्रीच्या वेळेला जास्त असतं. अशा ठिकाणी जिथे जिथे रस्त्यावर खड्डे पडलेले असतील अशा ठिकाणी संबंधित यंत्रणेला आम्ही सांगू, कारण हे रस्ते बनवण्याचं काम PWD किंवा महानगरपालिका यांचं आहे. झेब्रा क्रॉसिंग करणं वगैरे या संस्थेपर्यंत आपली तक्रार पोहोचवू आणि निश्चितच याच्यावर कारवाई होईल. आम्ही नक्कीच प्रयत्न करू. कारण त्यांनी तो प्रातिनिधिक स्वरूपाचा विचारलेला आहे. अंधेरीतनं त्यांचा फोन होता त्यामुळे. पण एकंदरीतच रस्त्यांची दुरावस्था आहे आणि त्यामुळे कदाचित अपघातांचं प्रमाण वाढताना दिसते. आणि दुसरी गोष्ट पुन्हा आपलं तुम्ही जसं सांगितलं तसं बिहेवियर पॅटर्न जो आहे तो रस्ता सुरक्षेचा आहे माहितीये का. तिसरा स्तंभ हा रोड इंजिनिअरिंगच आहे. पहिला स्तंभ सांगितला ना दंडात्मक कारवाई, बिहेवियर पॅटर्न, आणि तिसरा स्तंभ आहे हा रोड इंजिनिअरिंग, ज्याच्यामध्ये MMRDA, BMC, MSRDC हे रस्त्याशी संबंधित त्यांचा संबंध येतोच. तर हा रोड इंजिनिअरिंगचा त्यांचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये आम्ही वेळोवेळी जिथं प्रॉब्लेम असेल तिथं आम्ही त्यांना इन्फॉर्म करतो आणि रिपेअर केले जातात वेळेवर तसे. जसं म्हटलं की रस्ता अपघातांचं प्रमाण आहेच, अर्थातच बरीच कारणं सुद्धा आहेत. पण ते नेमके कमी करण्यासाठी आपण नेमके कोणत्या उपाययोजना करायला पाहिजेत किंवा कोणती काळजी घेतली पाहिजे? सर काय सांगाल तुम्ही? रस्त्यावर अपघातांची संख्या कमी करण्याकरता शासनाकडून वारंवार आम्हाला डायरेक्शन्स मिळत आहेत आणि शासन त्या दृष्टीने प्रयत्न सुद्धा करीत आहे. जिल्ह्यामध्ये रस्ता सुरक्षा समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. ह्या जिल्हा रस्ता सुरक्षा समिती मुंबईमध्ये माननीय पोलीस आयुक्त ह्या समितीचे अध्यक्ष आहेत आणि ह्या समितीवर महानगरपालिकेचे उपायुक्त, MSRTC, BST, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, त्याचप्रमाणे आरोग्य विभागाचे अधिकारी, शिक्षण विभागाचे अधिकारी असे सदस्य म्हणून ह्या समितीचे काम पाहतात. प्रादेशिक परिवहन अधिकारी ह्या समितीचे सचिव आहेत. यांची मीटिंग वर्षातून 4 वेळा घेण्यात येते आणि ह्या मीटिंगमध्ये रस्ते अपघाताविषयी अगदी सखोलपणे चर्चा करण्यात येते. आता मगाशी आपल्याला ज्या ज्या काही सूचना लोकांकडून प्राप्त होतात ह्या सूचना त्यावेळी स्वीकारल्या जातात आणि त्या संबंधित विभागाकडे देण्यात येतात की जेणेकरून त्या जसे रस्ते दुरुस्ती करणे, रस्त्यावर खड्डे किंवा वाहतूक नियंत्रक, वाहतूक पोलीस बसवणे वगैरे त्या संबंधित विभागाकडे दिल्यामुळे यावर त्वरित त्या प्रतिनिधींमार्फत सदस्यांमार्फत कारवाई करण्यात येते. आत्ताच आमची मुंबई जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक गेल्या महिन्यात झाली आणि त्यावेळेला माननीय पोलीस आयुक्तांनी आम्हाला सर्वांना सूचना दिलेल्या आहेत की रस्त्यावरील अपघात कमी करण्याकरता विविध विभागांनी समन्वय साधून आणि एकत्रितपणे काम करायचं आहे. आणि त्याच अनुषंगाने आता पोलीस वाहतूक विभाग आणि RTO यांनी संयुक्तपणे जोरदार चेकिंग मोहीम चालू केलेली आहे. 1 जानेवारी 2016 जो GR निर्माण आलेला आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही कडकपणे दररोज कारवाई करत आहोत. आतापर्यंत आम्ही मुंबई शहरामध्ये या कारवाईच्या दरम्यान एकूण 2000 मोटर वाहन चालकांचे लायसन्स निलंबित करण्यात आलेले आहेत. बरं. साधारणतः म्हणजे ज्या ज्या वाहन चालकांनी लाल सिग्नल जम्प केलेला आहे
किंवा दारू पिऊन गाडी चालवलेली आहे किंवा अगदी जास्त वेगाने वाहन चालवले आहे किंवा ओव्हरलोड वाहतूक केलेली आहे, अशा सर्व वाहन चालकांचे निलंबनाची प्रक्रिया आम्ही सेम डेला त्याच दिवशी लायसन्स निलंबित करतो आणि त्याच वेळेला त्यांना कार्यालयात बोलवून समुपदेशन करतो, त्यांचं काउन्सिलिंग करतो 2 तास. ही आता शिक्षा आम्ही अगदी अगदी 0 टॉलरन्सनी चालू केलेली आहे. त्यामुळे मला वाटतं मुळात रस्ता अपघातांचं प्रमाण कमी होईल असं आपण एक गृहीत खात्री धरायला बाळगूया. मॅडम, तुमच्याकडून सुद्धा याबद्दलच्या ज्या उपाययोजना आहेत त्या जाणून घ्यायच्या, पण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया आणि मग या मुद्द्याकडे येऊया. मंजुळा शेणोळ आपल्याशी बोलतायत डोंबिवलीहून. नमस्कार मॅडम. नमस्कार. मला खरं तुम्ही जे नित्यनियमाने बघतात तेच सांगायचंय खरं की ग्रीन सिग्नल रेड होतोय म्हणताना एकदा भरधाव जातात किंवा वायचे वर्षात तर तेव्हाही ते भरधाव होतात, हे तुम्ही नियमित बघत असाल. पण त्याच्यासाठी काय म्हणजे असं तो एक प्रश्न आहे. आणि अगदी लहान मुलांच्या हातात सुद्धा व्हेकल्स हल्ली दिल्या जातात, स्कूटर, कारण गिअर नाही आहे तर चालवतायत. तर हा पण एक अपघाताचं हे असू शकतं. आणि अक्षरशः फुटपाथवरून भरधाव म्हणजे लोकांनी चालायचं कुठे, हे पण एक ह्याचं अपघाताचं कारण असू शकतं असं मला तुम्हाला खरं निदर्शनास आणून द्यायचंय. आणि रिक्वेस्ट अशी आहे की जेव्हा मेजर वर्क चालू असतं की रस्त्याचं काम वायडनिंग असेल किंवा कुठल्याही प्रकारचं काम चालू असेल, तेव्हा जर हा सप्ताह चालू असेल तर किती प्रॉब्लेम होतात हे परत सांगायची गरज नाही असं मला वाटतं. आणि दोन्ही बाजूनी पार्किंग केलेलं असतं, कारण सोसायटीत पार्किंगला सोय नाही तर रस्त्यावर हे करा, हे पण अपघाताचं कारण असू शकतं असं मला वाटतं. आणि लायसन्स देताना मेन म्हणजे ड्रायव्हिंग शिकवतात तेव्हा तर ते सगळे कंट्रोल त्या शिकवणाऱ्याच्या हातात असतं आणि लायसन्स देतात आणि मोकळे होतात. तर ह्याच्याविषयी पण जरा बोला. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. बऱ्याच वेळेला सिग्नल्सचे नियम आपण पाळत नाही आणि हे नेहमीच आहे की म्हणजे ग्रीन सिग्नल रेड होताना किंवा रेड सिग्नल ग्रीन होताना भरधाव वेगाने वाहनं नेली जातात, तर हेही एक अपघाताचं कारण असू शकतं. किंवा पार्किंगची सोय नसल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूना गाड्या लावल्या जातात पार्किंगसाठी आणि तेही एक अपघाताचं कारण असू शकतं असं त्यांचं म्हणणं आहे. तर काय सांगाल? सिग्नल जम्पिंगचं तर आम्ही केसेस करतच असतो, तो गुन्हा आहे सिग्नल जम्पिंग. त्यानंतर पार्किंगसाठी जागा नाही म्हणतात, तर हा DC रूल जो आहे तो गेल्या 10 वर्षापासून आला. म्हणजे सोसायट्यांना जो परवानगी आणि रिडेव्हलपमेंट होत चाललेली आहे, तर लोकांच्याकडे आता जे जुन्या बिल्डिंग आहेत जिथं रिडेव्हलपमेंट झालेलं नाही पण तो त्यांच्याकडे वाहनं वाढलेली आहेत, तर ते रस्त्यावर मग पार्क करतात. बरोबर. तिथं मग तो त्यांची ज्यावेळेला बिल्डिंग बांधली गेली होती त्यावेळेला तो DC रूल नव्हता, परंतु वाहनं वाढलेली आहेत त्यामुळे रस्त्यावर पार्किंग होतं. आता ह्या प्रश्नाबरोबर मी आमच्याकडे वाहतूक पोलीस शाखेमध्ये काय काय सुधारणा केलेल्या आहेत अपघाताच्या दृष्टिकोनातून आणि वाहतुकीच्या नियमांपासून, म्हणजे ह्यांच्या प्रश्नाचं सुद्धा त्यामध्ये उत्तर येईल. तर एकतर आपल्याकडे हेल्पलाईन सुरू केलेली आहे टोल फ्री. बरं. 8454999999 ही हेल्पलाईन आहे. आपल्याला कुठेही वाहतुकी संबंधात काहीही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ह्या टोल फ्री नंबरवर कॉल करायचा. आणखीन किंवा टोईंग ॲप सुद्धा एक चालू केलेलं आहे. टो केलेलं वाहन हे कुठून तुमचं टो केलं ते खडवून लिहायचो आम्ही अगोदर, तर ते टो केलेलं वाहन तिथे कुठे टो केलेलं आहे ते केले ह्या नंबरवर कॉल केला तर आपली तिथे माहिती पूर्णपणे मिळेल. एप्रिल 2015 मध्ये वाहतूक शाखेस खूप एकदम हायली टेक्नोसेव्ही असे जॉईंट कमिशन ऑफ पोलीस लाभलेले आहेत. माननीय श्री मिलिंद भारांबे साहेब, ते आल्यापासून बरीच सुधारणा झालेली आहे. एकदम टेक्नॉलॉजीचा पुरेपूर वापर केलेला आहे आणि ही हेल्पलाईन सुरू केली आहे टोईंगचा. आणि गुगल मॅपवर आमचा प्रत्येक शिपाई गुगल मॅपवर बघून ट्रॅफिक रेग्युलेट करतो. जरी आम्ही 3500 लोक आहे तरी आमचं ट्रॅफिक रेग्युलेशन असं गुगलवर बघून, तुम्हाला सुद्धा तो ॲप डाउनलोड केला तरी तुम्हाला अशी बरीच माहिती मिळेल त्याच्यात की तुम्ही रस्ता तुमचा रूट सुद्धा चेंज करू शकाल की ट्रॅफिक तो तिकडे जाम आहे तर तुम्ही दुसऱ्या रस्त्याने जाऊ शकाल. आता जानेवारी 2000 उद्याच जानेवारी 12ला माननीय जॉईंट CP साहेबांनी ई-चलान लॉन्च करायचं ठरवलेलं आहे. म्हणजे रस्त्यावर हे तुम्ही वाहतूक आपले जे काही फाईन भरणार ते सगळे स्वॅपिंग मध्ये असणार.
आणि हे ई चलानचे 1000 मशीन्स येत आहेत आणि ते 1000 मशीन्स प्रत्येक डिव्हिजन्सना वाटप होणार. आणि त्यानंतर म्हणजे तसंच हा करप्शनचा थोडाफार हे पण कमी होईल. आणखीन हे जे रिपीटेड ऑफेंडर्स असतात त्यांचं सुद्धा त्याचे रेकॉर्ड राहील तिकडे. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या कॉम्प्युटरवर आमच्याकडे सेव्ह केल्या जातील. त्यानंतर ज्यांच्याकडे कार्ड नाही तर त्यांना आम्ही एक टोकन देणार आणि त्या टोकनवरून त्यांनी 15 दिवसात तो फाईन भरायचा आहे. त्यांना ई पेईंगचं आम्ही माहिती देणार आणि त्यानंतर त्या 15 दिवसात त्यांनी तो फाईन भरायचा. 15 दिवसांनी फाईन भरला नाही तर त्यांना रोज 10 रुपये असं त्यांचा रोज फाईन दंड वाढत जाईल तो. आणि तो सुद्धा डेटा सर्व सेव्ह केला जाईल. त्यानंतर ट्रॅफिक वॉर्डन सिस्टम सुद्धा साहेबांनी म्हणजे CSRचा आपलं कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी काही असते त्याचा उपयोग त्यांच्या अंतर्गत फंडिंग करून 500 ट्रॅफिक वॉर्डन्स आपल्याकडे येत आहेत. त्याचं उद्या लॉन्चिंग होतंय. तर त्यानंतर आता प्रश्न आला होता तो क्रेन्स टोईंग आपल्या बऱ्याच ठिकाणी पार्क होतं. तर आमच्याकडे ज्या टोईंग व्हॅन्स आहेत त्या खूप ऍक्च्युली आउटडेटेड म्हटलं तरी चालतील. छोट्या गाड्या उचलल्या जातात त्याच्यावरून. तर आपल्याकडे अत्याधुनिक क्रेन्स पण येत आहेत. म्हणजे मोठ्या गाड्या आता छोट्या मारुती 800 सारख्या गाड्याच नाही राहिल्या आता. तर त्या टो करण्यासाठीच्या होत्या त्या. तर त्या क्रेन्स आल्यानंतर हा प्रश्न पण सुटेल. आम्हाला त्या टो करता येतील अशा. आणि वेबसाईट लॉन्च होते. त्यानंतर ट्विटर अकाउंट सुद्धा येतं आणि अगदी हाय क्वालिटीचे VMS येणार. VMS बोर्ड लावले जातील पूर्ण मुंबईभर. तर त्याच्यामध्ये तुम्हाला तर तुम्ही जात असाल तर तुम्हाला पुढे तिथं काही घटना घडली असेल किंवा काय असेल तर त्याबाबत पूर्ण तिथं माहिती त्याच्यावर तुम्हाला VMS बोर्डावर दिली जाईल. तर मला वाटतं तो टोल फ्री क्रमांक आहे तो नक्कीच उपयोगाला येईल. आणि हे जे ऍप्लिकेशन तुम्ही सांगितलेलं आहे या तंत्रज्ञानाचा अचूक वापर होऊन अपघातांचं प्रमाण नक्कीच कमी होईल नाही का. एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. महेश वझे आपल्याशी बोलतायत नवी मुंबईहून. नमस्कार सर. हॅलो. हा हॅलो. नमस्कार बोला. माझा प्रश्न असा आहे की आज युथ गाडी चालवताना मोबाईलवरनं फोन करत गाडी चालवत असतात. त्यांना माहित असतं की ऍक्सिडेंट होऊ शकतो तरी पण ते तसंच त्यांची सवय चालू ठेवतात. प्लस एसटी डेपोमध्ये म्हणा किंवा पेट्रोल पंपावर म्हणा रॉंग साईडने एंट्री करतात. तर त्या संदर्भात आपण काय मार्गदर्शन कराल किंवा त्यांना कसं परावृत्त कराल? धन्यवाद. एक अपघाताचं जे कारण आहे तरुणाईचं एक खूप गडबडीचं एक त्यांचं आयुष्य असतं असं म्हणायला हरकत नाहीये. खूप घाई सगळीकडे पोहोचायचं असतं लवकर आणि त्यामुळे मोबाईलवर फोन करताना गाडी चालवणं म्हणा किंवा पेट्रोल पंपावर किंवा एसटी डेपोवर चुकीच्या साईडने प्रवेश करणं म्हणा आणि त्यामुळे कदाचित अपघातांचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे. तर त्यांना तुम्ही कसं मार्गदर्शन कराल? त्यांचं वजनचं म्हणणं खरं आहे की जी तरुण पिढी आहे कॉलेजला वगैरे जाणारी आज त्यांच्याकडे मोटरसायकलचं प्रमाण जास्त प्रमाणात आहे. अगदी. आणि ह्या युवा पिढीमध्ये वाहन चालवताना कोणत्याही नियमांचं पालन न करण्याची प्रवृत्ती जास्त वाढत आहे. आणि त्या प्रवृत्तीपैकी वाहन चालवताना आपण एका कानाला फोन लावून वाहन भरधाव वेगाने चालवण्याचे काही प्रकार निश्चित घडत असतात. आणि आम्हाला कॉलेजकडून सुद्धा अशा काही वेळा फोन येतात किंवा कॉलेजच्या परिसरामध्ये अशा काही व्यक्ती मुलं वगैरे फोन लावून किंवा रेसिंग वगैरे करत असतात. दुर्दैवाने सांगायला लागतं की सांगावंसं वाटतं की ह्या रस्ते अपघातामध्ये आता युवा पिढी तरुण वर्ग हा फार मोठ्या प्रमाणात अपघातग्रस्त होत आहे. आणि ह्या लोकांवर वेळोवेळी आम्ही कारवाई वाहतूक पोलिसांच्या मदतीने करत असतो. आणि त्यांच्यावर टेलिफोनवर बोलत असताना सुद्धा दूरध्वनीवर बोलत असताना सुद्धा अशा अनेक प्रकारच्या केसेस RTO विभागाने केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे जिथे एसटी डेपो वगैरे असतात एसटी डेपोमध्ये गाडी वाहन शिरत असताना कुठेही मागे पुढे न बघता सरळ वाहन आतमध्ये टाकणं आणि त्यावेळेला एसटीच्या बसखाली येऊन मोटरसायकलचे अपघात होण्याचे सुद्धा प्रमाण काही ठिकाणी लक्षात आलेले आहेत. त्या ठिकाणी सुद्धा एसटी महामंडळाच्या सहकार्याने आम्ही त्यांना योग्य त्या सूचना देत आहोत आणि योग्य त्या उपाययोजना केलेल्या आहेत. आणखीन जाणून घ्यायचं लायसन्सचा सुद्धा मुद्दा आहेच पण पुन्हा एकदा फोन आलेला आहे तो घेऊया. दीपक आपल्याशी बोलतात पुण्याहून. नमस्कार सर.
हॅलो बरेच प्रॉब्लेम झाले तिथे. हॅलो हा हा हॅलो. हा बोला. हा माझा प्रश्न असा आहे की दुकानाच्या समोर पार्किंग करू नये म्हणून दुकानदार स्वतःच्या असे जाळ्या लावून तिथे पार्क करू नये म्हणून हे करतात. सलग प्रश्न विचारा सर. हा म्हणजे हॅलो. जाळ्या लावतात त्या पार्किंग करू नये म्हणून. बरं. दुकानासमोर जाळ्या लावतात गाड्या पार्क करू नये, टू व्हीलर म्हणून. तर त्या दुकानदारांना तेवढा हक्क आहे का तिथे त्या जाळ्या ठेवायला? बरं, धन्यवाद. दुकानाच्या समोर पार्किंग करू नये म्हणून दुकानदार जाळ्या लावतात की टू व्हीलर्सची पार्किंग होऊ नये तिकडे म्हणून. तर तो दुकानदारांना हक्क आहे का असा त्यांचा प्रश्न आहे. काय सांगाल मॅडम? बिलकुल नाही. बरं. ते त्यांच्या दुकानात तो बीएमसीचा रस्ता असतो, तर तिथे ते पार्किंगसाठी त्यांचा असा प्रश्न होता की ते दुकानासमोर त्यांच्या गाड्या लावण्यासाठी जाळ्या लावतात. तर ते त्या संबंधित डिपार्टमेंटला सांगून त्या जाळ्या काढायला लावायच्या बस. त्यांना काही अधिकार नाही बीएमसीचा रस्ता पार्किंगसाठी वापरण्याचा. बरोबर. जसं तुम्ही मगाशी सुद्धा आपल्याला फोन आला होता की लायसन्स जे दिलं जातात, कदाचित चुकीच्या व्यक्तींना लायसन्स दिलं जातं आणि त्यामुळे सुद्धा अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे. तर काय सांगाल सर तुम्ही? लायसन्स हे चुकीच्या पद्धतीने दिले जातात याशी मी सहमत नाही. आता आम्ही लायसन्सच्या पद्धतीमध्ये एकदम ट्रान्सपरन्सी आणलेली आहे. जर कोणाला आता लायसन्स घ्यायचं असेल तर प्रथमतः त्याला लर्निंग लायसन्स घ्यावं लागतं आणि लर्निंग लायसन्सची प्रक्रिया पूर्णपणे संगणकीय स्वरूपात करण्यात आलेली आहे. या प्रक्रियेमध्ये प्रथम त्याने ऑनलाईन अर्ज करावा लागतो. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्या व्यक्तीला आपण एक विशिष्ट तारखेला बोलवतो, विशिष्ट स्लॉटमध्ये, आणि त्यांना संगणकीय चाचणी कंपल्सरी बसावं लागतं आणि ती चाचणीमध्ये यशस्वी झाला तर त्याचा रिझल्ट समोर स्क्रीनवर दाखवण्यात येतो. बरं. त्यामुळे आता ह्युमन इंटरफेरन्स तिथे बिलकुल ठेवण्यात आलेलं नाही. ते वाहतुकीच्या नियमाचं त्यांनी प्रॉपरली उत्तर दिलं तर त्या अशा व्यक्तीला सक्सेसफुल म्हणून घोषित करून त्यांना लर्निंग लायसन्सची प्रक्रिया देण्यात येते. त्याचप्रमाणे परमनंट ड्रायव्हिंग टेस्टच्या बाबतीमध्ये आता सेन्सॉर बेस्ड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक 3 ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत. पुण्यामध्ये 2 आहेत आणि बारामतीमध्ये 1 आहे. इतर ठिकाणी सुद्धा सेन्सॉर बेस्ड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक उभारण्याचं काम चालू आहे. त्यामुळे आता ही संपूर्ण प्रक्रिया, लायसन्स देण्याची प्रक्रिया पूर्णपणे ट्रान्सपरंट होत आहे आणि नजीकच्या काळामध्ये आपल्याला ही संपूर्ण कॉम्प्युटर बेस्ड ड्रायव्हिंग टेस्ट घेण्याचं शासनाचा मानस आहे. जसं तुमच्या दोघांच्याही बोलण्यातून हेच दिसून आलं की मुंबई शहरामध्ये सुद्धा अपघातांचं प्रमाण, एकंदरीतच भारतात अपघातांचं प्रमाण जास्त आहे आणि मुंबईची लोकसंख्या पाहता ते प्रमाण जरा जास्त आहे, वाहनांची संख्या जास्त असल्या कारणाने. मग हे अपघात कमी करण्यासाठी नेमके कोणते उपाय केले पाहिजेत? काय सांगाल? मगाशी मी म्हटलं तुम्हाला की वाहनांच्या नादुरुस्त किंवा वाहनांच्या फिटनेस सर्टिफिकेट बाबत महाराष्ट्र शासनाने इन्स्पेक्शन अँड सर्टिफिकेशन सेंटर्स उभे केलेले आहेत. नाशिकमध्ये पहिलं असं सेंटर उभं करण्यात आलेलं आहे आणि तिथे सुद्धा संपूर्णपणे संगणकीय पद्धतीने वाहनांची चाचणी घेण्यात येते आणि त्यानंतर फिटनेस सर्टिफिकेट इश्यू करण्यात येतं. आणि अशा प्रकारचे पद्धती सेंटर्स महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी उभारण्याचं काम चालू आहे, जेणेकरून रस्त्यावरील जे नादुरुस्त वाहनं आहेत ती रस्त्यावर येणार नाहीत. त्याचप्रमाणे रस्त्यावरील अपघात कमी होण्याकरिता आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे विविध प्रकारचे प्रबोधन घेतो आहोत. अनेक उपाययोजना किंवा दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. वाहन चालकांचं ॲटिट्यूड बिहेवियरमध्ये कसं बदल करता येईल याकरता अनेक प्रकारचे कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. हे कार्यक्रम आहेच आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटतं जनजागृती नक्कीच होईल. मॅडम, तुम्ही काय सांगाल? मला एक मुद्दा असा सांगावा लागतो. मगाशी पण मी आकडेवारी सांगितली आपल्याला की वार्षिक अपघात सांगितले वर्षाला 1,40,000 आणि त्याचा जो खर्च होता तो 3,80,000 भारतीय अर्थव्यवस्थेवरचा. तर मी असंच वाचलं आहे, आपण इन्कम टॅक्स वर्षाला किती माहितीये का? 6 लाख कोटी इन्कम टॅक्स जमा होतो. तर हे जर 3,80,000 आपण वाचवले किंवा अपघात शून्य केले तर हे 3,80,000 आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेतील वाचतील. बरोबर. तर इन्कम टॅक्स किती होतो आपला? 6 लाख कोटी.
तर 3,80,000 कोटी वाचले तर आपला सरळ सरळ इन्कम टॅक्स जो आहे 30%वरचा 12%वर येईल. हे अपघातामध्ये जी उद्ध्वस्त होते ती फॅमिली किंवा तो भाग आहेच, परंतु रस्ता सुरक्षा दरम्यान जे काही ऍडव्हर्टाईज किंवा सूचना लिफलेट्स वाटले जातात तर त्याचं खरोखर सिरियसली सर्वांनी ते जर स्वतःच्या जीवनामध्ये त्याप्रमाणे डिसिप्लिन आणली तर नक्कीच अपघात कमी होतील. आणि भारतीय अर्थव्यवस्थेत आणि नेशन बिल्डिंग मध्ये आपण त्याच्यात सहभाग होऊ खरं म्हणजे. तर ह्या रस्ता सुरक्षा हा आठवडा किंवा 15वडा नसून हा संपूर्ण आपल्या वर्षभर किंवा मी तर म्हणते की जीवनभराचं एक मिशन समजून करावं असं मला वाटतं. जसं दोघांच्याही म्हणण्यातून हेच लक्षात येतंय की हा जो रस्ता सुरक्षा सप्ताह आहे, जसं आत्ताही मॅडम म्हणालात की फक्त 7 दिवसापुरता किंवा 15 दिवसापुरता न पाळता प्रत्येकाने आपणच समजा जर ते नियम पाळले तर मला वाटतं रस्ता अपघाताचं प्रमाण नक्कीच कमी होईल. आणि मॅडमने मगाशी जो टोल फ्री क्रमांक दिला होता 8454999999 या क्रमांकाचा आपण नक्कीच वापर करूया. आणि मला वाटतं या वर्षाच्या सुरुवातीला हा जो सप्ताह आहे हा एक नवीन संकल्प करून अपघातांचं प्रमाण नक्कीच कमी करूया. तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. त्यासाठी तुम्ही फेसबुकला सुद्धा भेट देऊन आमच्या या सखी सह्याद्री पेजला भेट देऊन तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करायचं आहे www.facebook@sakhisayadri.dd. याशिवाय तुम्ही ईमेल्सद्वारे सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता sakhisayadri@gmail.com या ईमेल आयडीवर. आज मात्र कार्यक्रमात इथेच थांबणार आहोत. तुम्ही दोघेही इथे आलात आणि रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्ताने अतिशय महत्त्वाच्या अशा विषयावर खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल दोघांचेही मनापासून धन्यवाद.